नमस्कार मित्रांनो, मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल। सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलवरचे आपणा सर्वांचे स्वागत आहे। या यूट्यूब चॅनलवरती मी सर्व सरकारी योजनांची माहिती देत असतो। या सर्व सरकारी योजनांची माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व बेल बटन प्रेस करा। यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास सर्वप्रथम पाहण्यास प्राप्त होतील। मी आज आपणास बांधकाम कामगार यांना ज्या विविध प्रकारच्या योजना आहेत या योजनेअंतर्गतच बांधकाम कामगार यांना सुरक्षा संच पुरवला जातो। बांधकाम कामगार पेटी योजना असेही याला म्हटले जाते। तर या सुरक्षा संच यामध्ये काय काय वस्तू मिळतात, या योजनेचा लाभ कसा घेता येईल या संदर्भातच हा व्हिडिओ बनवलेला आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार नोंदणी असणं गरजेचं आहे। ती नोंदणी कशी करायची या संदर्भातही व्हिडिओ बनवलेला आहे। तोही मी आय बटनवरती लिंक त्याची दिलेली आहे। हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर ती आपण पाहून घ्या की बांधकाम कामगाराची नोंदणी कशी करायची। बांधकाम कामगाराची नोंदणी असली तरच या योजनेचा लाभ घेता येणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय कागदपत्र आवश्यक असणार आहेत, त्यासाठी अर्ज कसा करायचा याचा पूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता आपण पूर्ण पहा, म्हणजे आपणास बांधकाम कामगार पेटी योजना तसेच बांधकाम कामगार सुरक्षा संच इसेन्शियल किट हे कसं मिळवायचं या संदर्भात हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। चला तर पाहूया मग त्याबद्दलची माहिती। पाहूया मग बांधकाम कामगार यांना सुरक्षा संच पेटी पुरवली जाते। तर यासाठीचा GR पहा 22 नोव्हेंबर 2017 या दिवशी शासनाने निर्गमित केला होता। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तू संच पुरवण्याच्या योजनेस शासन मान्यता देण्याबाबतचा GR 22 नोव्हेंबर 2017 या दिवशी काढण्यात आला होता। काय आहे ही योजना? तर बांधकाम कामगारांना शासन निर्णय बांधकाम कामगार यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच इसेन्शियल किट तसेच त्याला पेटी योजना असेही म्हणले जाते। या योजनेस खालील अटीच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे। तर कोणत्या कोणत्या अटी असणार आहेत त्यासाठी ते पाहूया। पहिली अट असणार आहे मंडळाकडे नोंदीत जीवित असलेल्या पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील। या पात्रधारक कामगारांना विहित नमुन्यातील अर्ज प्राधिकृत सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे भरून दिल्यावर अत्यावश्यक वस्तू संच पुरवण्यात यावे। तसेच पात्र बांधकाम कामगारांना पुराव्याच्या अत्यावश्यक संच खालील वस्तूचा समावेश असावा। कोणत्या कोणत्या वस्तू असणार आहेत त्या तर पहा, प्लास्टिक चटई, मच्छरदाणी, सोलर टॉर्च, जेवणाचा डब्बा, पाण्याची बाटली, खांद्यावरील बॅग व पत्र्याची पेटी अशा 7 वस्तू आपणास पुरवण्यात येणार आहेत। तर आता या वस्तू मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा, त्याच्यासाठी कागदपत्र कोणती कोणती द्यायची व ते कुठे जमा करावे लागणार आहेत हेही आपण पाहूया। तर पहा, हा एक अर्ज आहे। हा अर्ज आपल्याला आपल्या तालुका ठिकाणच्या बांधकाम कामगार यांच्या कार्यालयामध्ये करावयाचा आहे। मी इथं सॅम्पलला आपल्यास दाखवत आहे एक अर्ज। या अर्जाची PDF ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देईल, ती आपण डाउनलोड करून प्रिंट करून वापरू शकता। तोही भरून दिला तरी चालणार आहे। सुरक्षा संच मिळवण्याकरिता अर्ज। तर या इथं आपलं नाव टाकायचं आहे, जे आहे ते आपलं वय टाकायचं, इथं पूर्ण पत्ता टाकायचा बांधकाम कामगाराने। याद्वारे प्रतिज्ञापूर्वक निवेदन करतो की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ औरंगाबाद या मंडळात लाभार्थी कामगार म्हणून नोंदणीकृत असून या रकान्यामध्ये आपला नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, हे दिनांक टाकायची नोंदणीची त्या दिवशीची, व नूतनीकरण नंतर जर केला असेल तर त्याची नूतनी क्रमांकाची क्रमांक इथं टाकायचा, नूतनी क्रमांकाचं त्या दिवशीचं तारीख इथं टाकायची। तसेच आपला आधार कार्ड क्रमांकही या ठिकाणी टाकायचा व आधार कार्डाची प्रत सोबत जोडायची, नोंदणी क्रमांकाची प्रत सोबत जोडायची व नूतनीकरणाची पावतीही सोबत जोडायची। या सर्व
प्रती सोबत जोडायच्या व खाली मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदित योजनेनुसार सुरक्षा संच सेफ्टी किट मिळण्याकरता अर्ज करीत आहे. सदरील संच बांधकामाच्या ठिकाणी काम करताना माझ्या सुरक्षेसाठी करीन याची मी हमी देत आहे. म्हणजे आपल्याला त्या सुरक्षा संचामध्ये ज्या ज्या वस्तू मिळालेल्या आहेत त्याचा वापर करायचा आहे व बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षित काम करायचं, याच्यासाठी आपल्याला सुरक्षा संच देण्यात येणार आहे. तर या ठिकाणी अर्जदाराची स्वाक्षरी करायची, या ठिकाणी अर्जदाराचे पूर्ण नाव लिहायचे, या ठिकाणी पत्ता लिहायचा, या ठिकाणी आपला चालू मोबाईल नंबर लिहायचा, या ठिकाणी आपण कुठे काम करता तो पत्ता लिहायचा, तिथील मोबाईल नंबर या ठिकाणी लिहायचा व या अर्जासोबत खालील कागदपत्र जोडायची. कोणती कोणती कागदपत्र जोडायची? नोंदणीची पावती, नूतनीकरणाची पावती, मंडळाचे ओळखपत्र, आधार कार्ड, एवढंच भरायचं आहे. एवढं भरून द्यायचं आहे. खालील कार्यालयीन उपयोग करता आहे ते आपला अर्ज मंजूर नामंजूर केला, प्रलंबित आहे, आणि हा सगळा फॉर्म घेऊन आपण जे आपल्या तालुक्याच्या ठिकाणचं बांधकाम कामगारांचं कार्यालय आहे त्या ठिकाणी जमा करायचं आहे. आणि आपलं सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात अर्ज करण्यासाठी आपण नोंदीत असणं गरजेचं आहे, नोंदणी करणं गरजेचं आहे. आपली नोंदणी कशी करायची या संदर्भातही व्हिडिओ मी बनवलेला आहे. तसेच बांधकाम कामगारांसाठी काय काय योजना आहेत यासाठीही मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो पण पूर्ण पाहून घ्या. हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ घेता येईल. चला तर मग भेटूया मग पुढील व्हिडिओमध्ये.